आज दिनांक 6 जानेवारी 2024 शनिवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिहरनगर मराठी रामगड या शाळेत बाल आनंद बाजार हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता दोडके यांच्या हस्ते झाले। यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते। तसेच ग्रामपंचायत सदस्य मुस्ताकभाई शेख, समदभाई शेख, अशफाकभाई शेख, जाकीरभाई शेख, रमजानभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विशेष पत्रकार प्रतिनिधी कासिमभाई शेख व शफीकभाई शेख हे सुद्धा उपस्थित होते। मुलांना व्यवहाराचे ज्ञान, खरेदी विक्री, नफा तोटा या गोष्टींचे प्रत्यक्ष ज्ञान देण्यासाठी आनंद बाजाराचे आयोजन केले होते, असे शाळेचे मुख्य आयोजक कारले मुकुंद सर यांनी सांगितले। कार्यक्रमात सहभागी मुलांच्या पालकांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला। त्या प्रसंगी श्रीमती बेलदार मॅडम व कारले सर यांनी विशेष परिश्रम घेतले। कॅमेरामॅन शफीक शेख व मुख्य संपादक कासिमभाई शेख, आरके न्यूज साठी रामगड। नमस्कार। आपण आरकेएस न्यूजच्या माध्यमातून रामगड या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिहरनगर या ठिकाणी बाल आनंद बाजार हा शाळेचा उपक्रम याविषयी सविस्तर जानकारी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तुमचं काय पद? मुख्याध्यापक कारले सर यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। तर नमस्कार सर। नमस्कार। या ठिकाणी आनंद बाजार जो आहे याविषयी आपण विद्यार्थ्यांना ज्ञान भेटावं, व्यावहारिक ज्ञान भेटावं या दृष्टिकोनातून जो बाजार भरवला त्या संदर्भात दोन शब्द सांगा। सर्वप्रथम मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं स्वागत करतो। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिहरनगर यांनी बाल आनंद बाजार हा भरवलेला आहे। तर विद्यार्थी गणित शिकत असताना पुस्तकी गणित शिकत असतात, त्यामध्ये नफा तोटा, खरेदी विक्री यासारख्या संकल्पना शिकत असतात, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात त्या गोष्टींचा कसा उपयोग करायचा हे मुलांना अनुभव देणे फार गरजेचं असतं। आणि त्या अनुषंगाने हा बाल आनंद बाजार या ठिकाणी भरवलेला आहे। तर या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरून कुठल्या तरी वस्तू तयार करून आणलेल्या आहेत, काही वस्तू त्यांनी बाहेरून विकत आणलेल्या आहेत आणि ते छोट्या घाणीच्या वस्तू ते विकतायत तिथं। तर प्रत्येक वस्तू विकत असताना त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही खरेदी केलेली वस्तू आणि तुम्ही विकताना ती वस्तू ती एवढ्याला विकता, या गोष्टी तुम्ही नंतर बाजार झाल्यानंतर त्याचा हिशोब ठेवावा आणि नंतर तो आपण आपला पडताळून पाहावा, आपल्याला या व्यवहारामध्ये किती नफा झाला, अगर तोटा झाला, आणि या व्यवहाराचं ज्ञान त्या मुलांना मिळावं। तसंच प्रत्यक्ष व्यवहार करत असताना त्याला बोलण्याची शैली असेल, त्याला एक प्रेझेंटेशन असेल, या सगळ्या गोष्टी मुलांना समजून याव्यात यासाठी या बाजाराचा उद्देश आहे। आणि हा बाजार अशा पद्धतीने आपण सगळे आलेले हा यशस्वी झालेला दिसतो आहे। धन्यवाद सर, खरंच छान अशी माहिती दिली। मुलं म्हणजे उद्याचं भविष्य असतं आणि ते भविष्य घडवण्याचं काम विद्यार्थी आणि गुरुशिवाय ज्ञान नाही हे अगदी सिद्ध आहे। आणि आज आपण रामगड या ठिकाणी आरकेएस न्यूजच्या माध्यमातून भेट दिली आणि सरांनी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद।